आज पण बस उशीर आहेत. अरे यार, रिक्षा पण नाही आहेत. जिकडं सातारचा पोरगा असतो. पण मॅडम इकडे कुठं निघालो आपण? तसं तर ऑफिसलाच निघाले, पण तुम्ही देवासारखे धावून आला. चला, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करायला घेऊन जाते. माझ्या तू पहाव मी हराव मन होई काबाव मी लपाव तू झुराव होई असं का बरं घडला कधी समजायला काही ये कसा जळली चांद मखमली 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 रेशमाचा दुवा रेशमी 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 बंध जुळला नवा. देवा, मी मुंबईत आहे, पण माझा राजा गावाला एकटायला का? राहुल्याच्या राजाची काळजी घे माझ्या 2 रुक्मिणी आहेत त्यांची. आणि त्यांच्या 2 वासरांची काळजी घे. आय, आप्पा, तायडी आणि आमच्या मॅडमची तेवढी काळजी घ्यायला का? बरं झालं तुम्ही मला इकडे घेऊन आला. हो, काय मागितलं देवाकडे? तुम्ही काय मागितलं? असं सांगायचं नसतं. चला किती मस्त एकत्र बोललो ना आपण. मॅडम एक विचारू तुम्हाला, विचारा ना. म्हणजे तुम्हाला राग नाही येणार ना? नाही. जीवावरती झालंय तुम्ही मला ऍक्सेप्ट का केलं हो? चुकला धोका अहो मॅडम सांगा की. हो मॅडम, अहो सांगा केला का? चला, अजून दर्शन बाकी आहे. सपन है पहाटेच अधुऱ्या शब्द मंदिराचा परिसर किती छान आहे ना. झाडं बिड एकदम भारी आहेत. डिट्टो आमच्या गावच्या गत. बसा. मॅडम मी मगाशी तुम्हाला काहीतरी विचारलेलं, तुम्ही मला ऍक्सेप्ट का केलं? असं का विचारतोयस तू? मॅडम म्हणजे बघा ना, माझ्याकडे काय आहे तेव्हा? ना मुंबई स्वतःचं घर, ना पैसा, ना प्रॉपर्टी. म्हणजे प्रत्येक मुलीला जे हवं असतं ते माझ्याकडे काय बी नाही. मग तरी बी तुम्ही मला ऍक्सेप्ट का केलं हो? तुमच्या मुलांचं ना खरंच खूप अवघड असतं. जर एखादी मुलगी तुम्हाला आवडते आणि ती तुम्हाला एक्सेप्ट नाही करत, तरी तिचा विचार करून रात्रभर रडणारे तुम्ही, जेव्हा तीच मुलगी तुम्हाला होकार देते तरी तिने होकार का दिला नाही, म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का, असा विचार करून रडणारे पण तुम्हीच. तुम्ही मुलं ना इथेच चुकता, कारण तुम्ही सगळ्या मुलींना सारखं समजता. तुझ्याकडे काहीच नाहीये असं तुला वाटतं राव. माझ्यासाठी सगळ्यात श्रीमंत तूच आहेस. अरे जो मुलगा त्याच्या आई वडिलांवर, त्याच्या राजावर, त्याच्या रुक्मिणीवर आणि त्याच्या शेत जमिनीवर एवढं जीवापाड प्रेम करत असेल, तर तो मुलगा माझ्यावर का नाही करणार? मॅडम एवढा विचार केला तुम्ही? अजून एक, सुखी राहण्यासाठी पैसा लागतो, पण फक्त पैसाच लागत नाही, लागतो तो प्रामाणिकपणा, जो तुझ्याकडे आहे. मॅडम एक विचारू? आता विचारू का असं बोलणार आहेस? हा तेच म्हटलं, बोलू का? अरे परत तेच? आमच्या घरी ना
2 रुक्मिणी आहेत, पण आता तिसरी वाढली. बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी. बहरून प्रीत ये अशी गाली पडे. अहो सर, पण त्यात माझी काय चुकी आहे सर? मी ऑफिस मध्ये येऊन सगळं सॉर्ट करेन. अहो सर, बस पण लेट आहेत आणि ऑटोवाले पण थांबत नाहीयेत. ह्या माणसाला मारी ना मी. हो सर, हा हा येते, हा येते. सातारकर शोधताय तुम्ही? हो मॅडम, शांत घ्यायचंय. तुम्हाला ना बोलायला खूप सोपं वाटतं, पण रोजचं आहे हे. अहो मॅडम, सगळे बॉस असेच असतात. त्यापेक्षा आमचं गावच बरं. शेतकरी म्हणजेच खरा बॉस असतो. हे मस्तपैकी सकाळ सकाळी उठायचं, आपल्या राजाला वैरण घालायची, हे आपल्या म्हशीचं दूध काढायचं, ते डेअरीत घालायचं आणि जायचं रानाकडं ऊसाला पाणी पाजायला. सकाळ दुपार संध्याकाळ मध्यरात्री कधी बी. अरे म्हणजे तुम्ही रात्रीच आता पाणी पाजायला? हो, जावंच लागतं. अरे पण मी कालच न्यूज ऐकली की आपल्या सातारा भागात खूप बिबटे आलेत. असं नका जात जाऊ रे रात्रीचं. मॅडम, वर्षभर घेतलेली पिकांवरची मेहनत अशी बिबट्यानं वाघांना घाबरून पाण्यात घालवायची नसती. सातारकर आहे आपण. अरे मग तुम्ही सकाळचं का नाही जात पाणी पाजायला? आता मॅडम, ते सगळं लाईटवर असतं, लोड शेडिंग असते ना. मग ते लोक सकाळची लाईट का नाही देत? हे आता सरकारलाच माहिती. पवनचक्क्या बांधल्या शेतकऱ्यांच्या रानात, पण त्याची लाईट जाती कुठं? बाहेरगावी, मोठ्या मोठ्या कंपनीत. आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या नशिबात रोजच लोड शेडिंग आहे. आईला कधी कधी वाटतं ना, या असल्या कंपन्यात कामच करू नये, जावं आपलं गावाला तिकडे शेती करावी. मी काय म्हणतो मॅडम, कधी बी काही वाईट वेळ आली आणि आपल्याला कायमचं गावाला जायला लागलं, तर तुम्ही आयुष्यभरासाठी माझ्या बरोबर गावाला याल ना? आता उत्तर नाहीये म्हणून माझ्याकडे बघणार पण नाही काय? मग नको त्या गोष्टी का बोलायच्या असतात रे तुला? नको त्या गोष्टी? वा, राहुल, तू कधी ठेवणार आहेस रे माझ्यावर विश्वास? ते मला क्लिअरली सांग. विश्वास? मॅडम, तुमच्यासारख्या मुलींचा ना हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आम्ही आमच्या मनातलं तुम्हाला मनापासून सांगायचं आणि तुम्ही माझ्यावर विश्वास नाहीये का रे, असा प्रश्न करायचा. मॅडम, कुठल्याही मुलाला कुठल्याही मुलीवर संशय घ्यायचा नसतो. त्याला आपला माणूस गमवायची भीती असते, म्हणून तो असा प्रश्न करतो. तू जिकडे म्हणशील तिकडे यायला तयार आहे आयुष्यभरासाठी. सॉरी, मी खूप जास्त बोललो का तुम्हाला? म्हणजे खरंय तेच बोललास ना? मॅडम,
माझ्याबद्दल तुमच्या घरी माहिती आहे का हो? तसं क्लिअरली काही माहित नाहीये, पण तुझे कॉल्स येतात ते त्यांनी पाहिलंय. राहुल, तुझ्या घरी माहिती का रे माझ्याबद्दल? आईला तुम्ही लय आवडलाय. फक्त तुमच्या घरच्यांच्या परमिशनची वाट बघतो, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर तुम्हाला डायरेक्ट सातारा उचलून घेऊन गेलो असतो. हसणे तुझे झरते जसे चांदणे आता काय झालं? कुठे असते कुणी मॅडम, तुमच्या घरचे खरंच मला ऍक्सेप्ट करतील? नवे करूनी. मुंबईमध्ये घरांच्या किमती या दुप्पट झालेल्या आहेत. आताची महत्वाची बातमी, दिल्लीला सुद्धा मुंबईनं मागे टाकलंय. मुंबईमध्ये घरांच्या किमती दुप्पट वाढलेल्या आहेत आणि यामध्ये दिल्लीला सुद्धा मुंबईनं मागे टाकलेलं आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळे ही भाववाढ. काय ग, आलीस आज लवकर? हो आई, काम लवकर झालं म्हणून. काय ग, काम ठीक चाललंय ना? हो बाबा, सगळं ठीक आहे. ऑफिसमध्ये काही झालंय का? नाही, अशी शांत शांत दिसतेस. आई, बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल ना बाळा, एवढा काय विचार करतेस? ऍक्च्युली तुम्ही माझ्यासाठी मुलगा बघताय ना? अगं हो, मग जर जर म्हणजे जर मी मला आवडलेल्या मुलासोबत लग्न केलं तर? म्हणजे तुला कोण आवडतंय? हो बाबा, हे कधी ठरलं? काही महिन्यांपासून. काय? नाव काय त्याचं? राहुल. कुठे राहतो? सध्या मुंबईतच राहतो. मुंबईत? मग काय काम वगैरे करतो ना? हो आई, नवीनच जॉबला लागलाय. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. प्रत्येक माणूस हा नोकरीत नवीन असतोच की. ते सगळं ठीक आहे, पण मुंबईत स्वतःचं घर आहे ना? माझ्याकडे काय आहे तेव्हा? ना मुंबई स्वतःचं घर, ना पैसा, ना प्रॉपर्टी. तू जिकडे म्हणशील तिकडे यायला तयार आहे मी. तुटताना तुटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का. अगं ती काय विचारते? त्या मुलाचं मुंबईत स्वतःचं घर आहे का? सध्या नाहीये बाबा, पण तो म्हणालाय एक दिवस नक्की घेईन. त्याच्या घरचे कुठे राहतात? साताऱ्यात, आपल्याच भागातले आहेत बाबा. आणि काय करतात ते? त्यांची शेती आहे. राहुल पण शेतकरीच आहे, पण तो सध्या जॉबसाठी मुंबईत आलाय. आणि कशावरून तो लग्नानंतर पुन्हा गावाला जाणार नाही? काय माहित, लग्नासाठी तो तात्पुरता मुंबईत आला असेल आणि लग्न झाल्यावर जाईल गावाला पुन्हा. अरे पण ह्यात प्रॉब्लेम काय आहे? हं? तो गावाला गेला तर मी पण जाईन ना त्याच्यासोबत. मुंबईत वाढली आहेस तू आणि गावचं आयुष्य, फरक असतो. अगं पण आई, इथून पुढे ह्या घरात हा विषय नकोय.
हा मुलगा मला मान्य नाही. ऐक तू तरी बाबांना समजावून सांग ना. अगं तुला माहिती आहे ना, त्यांच्या पुढे मी काहीच बोलू शकत नाही. आई जर त्याचं खरंच तुझ्यावर प्रेम असेल ना, तर विकेल गावची जमीन आणि घेईल मुंबईत घर. जर त्याचं खरंच तुझ्यावर प्रेम असेल ना, तर विकेल गावची जमीन आणि घेईल मुंबईत घर. हा मुलगा मला मान्य नाही. मॅडम, हो मॅडम. अहो काय झालं, एवढं घाई न बोलवलं? राहुल, मी काय म्हणते, आपण तुझ्यासाठी मुंबईत नवीन घर घेऊयात का? मॅडम सगळं ओके आहे ना? म्हणजे मध्येच घर वगैरे? अरे मी मदत करेन ना तुला. म्हणजे बघ ना, थोडं डाऊन पेमेंट तू भर, थोडं मी भरेन आणि बाकीच्या पैशांचं आपण लोन करून EMI भरूयात. हा हो मॅडम, मान्य आहे मला घर घ्यायचं आहे, पण एवढ्या घाईत नाही हो. आत्ताच नवीन जॉबला लागलो. अरे मग काय झालं राहुल, मी पण जॉबला जाते आणि तू पण जॉबला जातोस आणि आपण दोघं मिळून करूच शकतो ना. मॅडम एवढं पॉसिबल नाही. ऐका, कुणालाही न सांगता आपण घर घेतोय आणि हे फायनल आहे. हो मॅडम ऐका, आता आपण डाऊन पेमेंट भरून घर घेऊ, पण उद्या पुढे जाऊन एखाद्या लोनचा EMI चुकला तर लोनवाले घरी येऊन बसतील. मॅडम ऐका ना, एवढं पॉसिबल नाही हो घर घेणं. मी आताच नवीन जॉब लागलोय, लय डोक्याला ताप होईल मॅडम. मी आता नवीन शहरात आलोय, नवीन नोकरी, अजून काय सेट अरे नाही. मग विकू तुझ्या गावची जमीन आणि भरून टाकू ते लोन. जळत्या भुई माळरानी हरली पुरी जिंदगानी वणव्यातली राख नेमकं लग्न कोणाशी करायचंय, मुलाशी की त्याच्या प्रॉपर्टीशी? थेट झाली माती करपून गेली. राहुल थांब ना. अरे मी काय बोलते ऐकून तरी घे माझं. अरे मी टेन्शन मध्ये बोलून गेली यार, पण माझ्या खरंच असं काहीच मनात नव्हतं. तुमच्या मनात नव्हतं, मग तुम्ही बोलला कसं हो? राहुल तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? मॅडम कशाला पाहिजे हो आत्ता घर? अहो आत्ता कुठं आपल्या नात्याला सुरुवात झाली आहे? एवढ्यातच तुम्ही माझ्या आईला म्हणजे माझ्या जमिनीला रस्त्यावर विकायला काढली. हो मॅडम, पुढे जाऊन आपल्याला एकत्र अजून लय गोष्टींना सामोरं जायचं आहे. लय वेगवेगळ्या आणि अवघड परिस्थिती आपल्या अंगावर येणार, आणि एवढ्यातच तुम्ही माझ्या जमिनीला रस्त्यावर विकायला काढली हो. हो मग पुढे जाऊन तुम्ही माझा राजा, माझी रुक्मिणी, तिची 2 वासरं, अहो एक एक करून सगळ्यांना रस्त्यावर काढाल तुम्ही विकायला. राहुल माझं ऐकून तरी घे तू. अरे अजून काय ऐकून घेऊ तुमचं? काय ऐकून घेऊ? कशाला पाहिजे हो घर? हे घर, प्रॉपर्टी, ह्या सगळ्या अपेक्षेने सगळ्या पोरांच्या आयुष्याची माती केली सगळ्यांनी मॅडम. काय ऐकून घेऊ मी? मॅडम माणसं चांगली असतील, काय गरज आहे या सगळ्या गोष्टींची? तुमच्याकडनं अपेक्षा नव्हती. राहुल आपण घर नाही घेतलं तर माझ्या घरचे तयार नाही होणार.
अजून कसा आला नाहीये? राहुल, राहुल ऐक ना. अरे यार ऐकून तरी घे माझं. राहुल, माझ्या घरच्यांचा विरोध आहे आपल्या लग्नाला, माझा नाहीये. सगळ्या पेरेंट्सच्या अपेक्षा असतात की त्यांच्या मुलाला किंवा मुलीला पुढे जाऊन काही त्रास नको. आणि तुझ्याबद्दल माझ्या घरच्यांना नीट काय माहित पण नाहीये. त्या दिवशी खूप टेन्शन आणि माझ्यावर प्रेशर आल्यासारखं वाटलं, म्हणून मी नको ते बोलून गेली यार. पण तू माझं न ऐकताच सगळं ठरवतोस. मॅडम, ज्या मातीनं पिढ्यानपिढ्या घडवलं जगवलं त्या मातीला इकायचं असं ऐकल्यावर कुठला बी शेतकरी शांत बसणार नाही. हो, ती फक्त आमची जमीन नाही तर ती माझी आई आहे. तिनं आम्हाला कुशीत वाढवलं. हो, ती आई तर आमचं अख्खं आयुष्य उभं आहे. आणि तिला इकायचं म्हटल्यावर आमचं अस्तित्व संपलं की हो. आमच्या आजा पंचांनी गाळलेला घाम, त्यात केलेलं कष्ट म्हणजे आमची ती जमीन आहे. आणि मी तुम्हाला कधी म्हटलो की तुमच्या आई वडिलांच्या अपेक्षा चुकीच्या आहेत म्हणून? मॅडम, घर घ्यायसाठी जमीन इकणं भाषा चुकीची आहे तुमची. राहुल, आपण ह्यावर काहीतरी मार्ग काढू शकतो ना? नाही मॅडम, तुम्हाला काही मार्ग काढायची गरज नाही. मॅडम, गाव शहराला खूप इझिली ऍक्सेप्ट करता, पण शहर गावाला ऍक्सेप्ट करताना काही गोष्टींचा विचार करता. आईला वैतागलोय आता या शहराला, त्यापेक्षा आपलं गावच बरं. राहुल, तू आता कुठे जॉबला लागलायस, नीट सेटल होतोयस. उगाच माझ्याबद्दल गैरसमज करून कशाला नको ते टेन्शन घेतोयस तू? मॅडम, एक गोष्ट सांगू, माझ्याकडे काय बी नाहीये आणि तरी बी मला कुणीतरी ऍक्सेप्ट करावं असं मला कधी बी वाटलं नाही बरं. राहुल यार प्लीज असं नको बोलूस. मॅडम, एकदा म्हणलं असतं राहुल घर घे. अरे हा, मी कर्जाला भेटतो नाही का, आणि मुंबईतल्या लोकांना कर्ज म्हणजे लय सोपं वाटतं. मॅडम, दरवर्षी महाराष्ट्रात 2700 ते 2800 शेतकरी फक्त कर्जामुळे आत्महत्या करतात. तुम्हाला माहिती होते? मॅडम, हाच तर प्रॉब्लेम आहे. शेतकऱ्याची अवस्था किड्यामुंग्यांसारखी झाली आहे. साधी तक्रार कोणी घेत नाही हो. आणि म्हणून घरच्यांना असं वाटतं की बाबा आपल्या पोराबाळांनी ह्या असल्या कर्जाच्या भानगडीत पडू नये, म्हणून कर्जाचं भ्या वाटतं. पण तरी बी राहुल, तू पुढे जाऊन घर घे असं जरी तुम्ही म्हटलं असताना तरी बी दिवस रात्र एक करून तुमच्यासाठी घर उभं केलं असतं. तुम्ही तर जमीन इकायचीच भाषा केली आणि आपला विषय संपला. चल झाली वेळ राहुल, आटपून खेळ, आपला विषय संपला म्हणजे? सोडून हात सारा प्रवास हा मी तुझ्याशी बोलते राहुल. आपला विषय संपला म्हणजे काय? बोल माझ्याशी. केले ते आपला विषय संपला म्हणजे काय?
आहे सुखात तरीही मनात ही व्यथा का खोडून का आपला विषय संपला म्हणजे हो मॅडम, तुम्ही कशाला रडताय? मॅडम, सगळी माणसं तुमच्यासारखी नसत्यात. मॅडम, तुम्ही आजवर मला मी काय काम करतो, माझी किती प्रॉपर्टी आहे, माझं स्वतःचं घर आहे की नाही हे कधी बी विचारलं नाही. प्रेम केलं ते फक्त माझ्या प्रामाणिकपणावर. तुमच्या घरच्यांच्या अपेक्षेमुळे मलाच 2 पावलं मागे घ्यायला लागतील. राहुल, एवढ्याशा गोष्टीमुळे आपण आपलं नातं नाही तोडू शकत. मॅडम, माझं मुंबई स्वतःचं जरी घर असतं तरी मला तुमच्या घरच्यांनी ऍक्सेप्ट केलंच नसतं. कारण मॅडम, घर हा प्रॉब्लेमच नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की मी एक शेतकरी आहे. राहुल, मी माझ्या घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न करेन. मॅडम, गाव शहराला आपलंसं करतं, पण शहर, मॅडम तुम्हाला आठवतं कोरोनाची परिस्थिती आलेली? शहरातला प्रत्येक माणूस त्याचं मोठं घर, त्याची प्रॉपर्टी, त्याचा पैसा सगळं सोडून गावाला आला. आणि माझ्या गावच्या शेतकऱ्यांनी जीवाची कसलीही पर्वा न करता त्यांना गावात घेतलं आणि सगळ्यांचा जीव वाचला. मॅडम, हा फरक आहे सॅनिटायझर लावून वरून स्वच्छ असणाऱ्या शहरातल्या माणसात आणि मातीत असणाऱ्या माझ्या शेतकऱ्यात. अगं हळू. आई, मला एक गोष्ट सांग ना. काय? तू काय विचार करून लग्न केलंस का बाबांची? प्रगती, मी तुला किती वेळेला सांगितलंय त्या मुलाचा विषय इथे नकोय. अगं आई, पण मी त्या मुलाबद्दल कुठे बोलते, बाबांबद्दल तर बोलतेय. सांग ना, काय होतं ग त्यांच्याकडे? चांगली नोकरी, मोठं घर की 4 गाड्या? दोघांनी मिळूनच संसार केलाय ना? तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आता काळ बदललाय. आई, तेच तर सांगते, आत्ताचा काळ बदललाय. अगं, कोणीच नोकरीची गॅरंटी नाही देऊ शकत. आई, कोरोना काळात तुम्ही सगळे गावी का गेलात? नाही म्हणजे होतं ना तुमचं इथे मोठं घर, 4 गाड्या, चांगला पगार. काय कामाला आलं ग ह्यातलं? आई, कामाला आली ती फक्त माणुसकी. गावातला कोणताच शेतकरी दुजाभाव न करता आपली शहरातली माणसं गावात घेतच होता ना. तेव्हा त्यांनी विचार केला का ग की आपल्यामुळे त्यांना काहीतरी त्रास होईल? अगाई, हाच तर फरक आहे एका शेतकऱ्यात आणि आपल्यात. तुम्हाला नाही कळणार. काय झालं मला? विराज, हे काय होतंय मला? असं काय शब्द
करताय हो साहेब? ते जे काय असतंय ते विराज का रिवाज काय हे तुमच्या भाषेत मला कळत नाही. ते नाही काय म्हणलं का तुमच्या नरड्यात कोणी हात घालून तुमच्या गळ्यातला सोऱ्या काढून नेलाय चुरून. सोऱ्या म्हणजे ते काय इथं आता ते रेखत बसत असते रोज ते स्वरयंत्र म्हणतात त्याला. तेच ते. परवा ऑफिसला सुट्टी घे, पडतो ना त्याला सोऱ्या म्हणतात. पाहुणे बघायला येणार आहेत तुला. बाबा कधी ठरलं हे? अगं मुलगा खरंच खूप चांगला आहे. IT इंजिनियर आहे आणि मुंबईत घर आहे त्याचं. माणसं खरंच संस्कारी आहेत ग. आणि मुळात महत्वाचं म्हणजे तू त्यांना पसंत आहेस. पसंत? अहो पण मला न विचारता तुम्ही ठरवलं कसं? आई अगं एकदा तरी विचारायचं मला. एवढी घाई झालीये का तुम्हाला मला घरातून बाहेर काढायची? अगं तुझ्या चांगल्यासाठी. चांगल्यासाठी? आजवर तुमच्या हट्टापायी माझं जगणं मुश्किल झालंय. कधी मला स्वतःचा निर्णय तरी घेऊन दिलायत का तुम्ही? बस झाला तुझं, परवाच्या तयारीला लागा. प्रगती, अगं आम्ही जे काही ठरवलंय ना ते तुझ्या भल्यासाठी आहे. हे घे, यात मुलाचा बायोडेटा आणि फोटो आहे. बघून कळव, म्हणजे आम्हाला त्यांना होकार कळलाय. गुड मॉर्निंग. मॅडम काही झालंय का? काय? बायोडेटा. घरच्यांनी माझ्यासाठी स्थळ आणलं. मॅडम काय बोलताय तुम्ही हे? राहुल मी खूप प्रयत्न केले रे घरच्यांना समजावण्यासाठी, पण त्यांना आपलं नातं मान्यच नाही. मॅडम एकदा घरच्यांशी बोलून घेऊया का? वेळ गेलीये राहुल. सगळं ठरलंय त्यांचं. उद्या मला बघायला खरी पाहुणे येणार. मग आता काय करायचं? हीच आपली शेवटची भेट. हो मॅडम काय बोलताय तुम्ही? अहो मॅडम ऐका की. ओ मॅडम. दिसू नये ती साथ दे, सुटू नये तो हात दे. काळजी घे स्वतःची. मॅडम हे तुमच्यासाठी. जरी नको कमी काही तरी नको फार, तुझ्या विना नको काही नको यार. वेड्यावानी वागू नाग, भांडू तरी नांदू नाग. हो आता
नको वर 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 काही जाऊ आमच्या घरात 2 रुक्मिणी आहेत. आता तिसरी वाढली. अरे जो मुलगा त्याच्या आई वडिलांवर, त्याच्या राजावर, त्याच्या रुक्मिणीवर आणि त्याच्या शेत जमिनीवर एवढं जीवापाड प्रेम करत असेल, तर तो मुलगा माझ्यावर का नाही करणार? तू जिकडे म्हणशील तिकडे यायला तयार आहे मी, आयुष्यभरासाठी. चला आता समोरासमोर एकमेकांना पसंती मिळाली ना का देवच पावला. का नाही पसंत करणार? मुलगी पण देखणी आणि मुलगा पण काही कमी नाही. हो अहो, पण आपल्या मुलांना वाटतं की आपण त्यांच्या मनाविरुद्ध वागतो, पण त्यांना पुढे जाऊन त्रास नको म्हणून आपण किती धडपडत असतो हे कळणार नाही त्यांना. असू दे ग, झालंय ना आपल्या मनासारखं, बस झालं. अहो खरंच मुलाला चांगला पगार आहे आणि शिवाय मुंबईत घर आहे. हो ना. अजून काय हवं अहो. अजून किती वेळ लागणार आहे त्यांना? अगं येतीलच ते इतक्यात. नाही म्हणजे सकाळपासून मला फक्त तयारी करून बसवलंय तुम्ही. तू आज जा, ते एवढ्यात येतीलच. अहो आले वाटतं. ही अनोखी गाठ कोणी बांधली एक झाले एकदा यांवर उघडून तरी बघायचा. आणि सावली जाणीवांचा पूल कोणी सांधला. अहो सकाळपासून कोणाचा तरी चेहरा ना उतरला होता आणि आता बघताय ना. तुमच्या दोघांचं झालं असेल तर बोलूयात का? हो बाबा बोला ना. नाही म्हणजे मी डायरेक्ट मुद्द्यातच बोलतो. प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं आपल्या मुलांचा संसार सुखाचा व्हावा आणि आम्हालाही तेच वाटतं. सोन्यासारखी सांभाळलेली आमची मुलगी थोडी जरा हट्टी आहे, पण तुमच्याबद्दल ऐकलंय त्यावरून वाटतं की तुम्ही सांभाळाल तिला. तुम्ही शेतकरी आहात किंवा मुंबईत नवीन जॉब करता याचा आम्हाला कधीच विरोध नव्हता, पण घाईत घेतलेले लग्नाचे निर्णय ना पुढे जाऊन पटत नाही. मग नंतर पश्चाताप होतो आणि लग्न मोडतात. मी लग्नाला तयार आहे, पण माझी एक अट आहे. काय बाबा? पुढे जाऊन माझ्या मुलीसाठी मुंबईत स्वतःचं घर घ्या. बाबा एका शेतकऱ्याच्या पोरावर विश्वास ठेवून इथवर तुम्ही मला सपोर्ट केला. जर असाच सपोर्ट प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना केला तर प्रत्येक मुलींचे संसार सुखाचे होते. बाबा आई, शेतकऱ्याच्या पोरानं दिलेलं वचन आहे, मी मुंबईत स्वतःचं घर घेणार. विश्वास ठेवा.
दिसवा